एवढी हिंमत कोणी करत नाही. बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागे निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागे आहे. आणि वारंवार जर अशा पद्धतीने जर अपमान होत असेल, त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही. परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणींनी, तरुण वर्गांनी माथेफिरू जे आहेत त्यांना तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं. आणि जैसा में जो हुआ और औरंगाबाद में और मराठवाड़े के तुम रीजनल अध्यक्ष ये विभागीय आयुक्त है, इस पर नजर रखो लॉ एंड ऑर्डर के वास्ते. जो शरपसंद लोग है वो भाषण वालों को उन पर कार्रवाई होना चाहिए और जो घटना का अपमान करे उन पर कड़ी से कड़ी कार्य होके पूरे मराठवाड़े में अपने किसी शांतता रहेंगी, कि हमने हमारे विभागीय आयुक्त को बोला. सिरसाट साहब, आज जो निवेदन दिया गया डिविजनल कमिश्नर को, क्या डिमांड है आप लोगों की? आमची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जे निवेदन देण्यात आलं, ज्या जातीवादी माथेफिरूंनी परभणी येथे कालच जो घटनेचा अपमान केला, खरोखर आता मला असं वाटतं अजून 4 दिवस नाही झाले, काही जातीवादी सरकारनी त्यांची चुणूक दाखवून दिलेली आहे. एवढी हिंमत कोणी करत नाही. बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागे निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागे आहे. आणि वारंवार जर अशा पद्धतीने जर अपमान होत असेल, त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही. निश्चितच याचा अर्थ की त्यांना त्यांचा पाठिंबा असतो. आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि आंबेडकर चळवळीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि इशारा देतो की यानंतर काँग्रेस ही एक समजूतदारपणे जी चळवळ आहे, काँग्रेसचा आतापर्यंतचा इतिहास आहे, परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहो. आम्ही त्यांना दाखवून देऊ की काँग्रेस हा कशा पद्धतीने अशा जातीवादाला त्याचं उत्तर देण्यास तयार आहे. आज या काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी शिनेर आलेले आहे. आम्ही आयुक्तांना असेच बोललो की हा आमचा मेसेज आम्ही सरकारकडे पाठवा की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये ही इशारा म्हणून हा निवेदन देण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे. कारवाई झाली नाही तर याच्या पुढे काय करणार? आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र प्रकारात याचा निषेध करू. परभणी जनतेला काय तुमचं संदेश आहे? परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणींनी, तरुण वर्गांनी माथेफिरू जे आहेत त्यांना तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं. आणि जसा वेळ येईल त्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर देऊ. परभणी में जो घटना हुई, बाबा साहेब अम्बेडकर के पुतले के पास जो संविधान है, संविधान को उठा के उसका जो मोड़तोड़ हुई, उसका निषेध करने के लिए कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक सिरसाट, सरचिटनीस पटेल साहब, रजवी साहब, माइनॉरिटी के जिला अध्यक्ष हमारे मोहिनी आमदार, रेखा ताई, मुड़े ताई और दूसरी एक ताई हमारे रंजना ताई और पूरे हमारे कांग्रेस के कार्यकर्ते, ये विभागीय आयुक्त साहब इनको मिले हैं. उनसे बोले बात करें कि भाई तो परभणी में जो हुआ और औरंगाबाद में और मराठवाड़े के तुम रीजनल अध्यक्ष ये विभागीय आयुक्त है, इस पर नजर रखो लॉ एंड ऑर्डर के वास्ते. जो शरपसंद लोग है, परसों जो अभी जिस तरीके से जहाँ महाराज ने बता दिया, आज के पेपर में है, जो भी भड़काऊ भाषण दिए उन भड़काऊ भाषण वालों को उन पर कार्रवाई होना चाहिए और जो घटना का अपमान करे उन पर कड़ी से कड़ी कार्य होके पूरे मराठवाड़े में अपने किसी शांतता रहेंगी, कि हमने हमारे विभागीय आयुक्त को बोला, उस पर ध्यान रखिएगा. धन्यवाद. मैं उपकार बावरा, बीमार में प्रमुख, आप सभी से अपील करता हूं कि औरंगाबाद अपडेट्स जो चैनल है उसको लाइक करिए, सब्सक्राइब करिए और शेयर करिए, और ज़्यादा से ज़्यादा यूजर्स आप उसको देखने का काम कीजिए. वो बहुत ही अच्छी खबर दिखाता है. जय भीम. खबरें देखनी हो तो औरंगाबाद अपडेट्स. अब होगी हर खबर अपडेट, क्योंकि आप देख रहे हैं औरंगाबाद का नंबर 1 YouTube न्यूज चैनल औरंगाबाद अपडेट्स. औरंगाबाद का अपना YouTube न्यूज चैनल.